सरकारकडून तो जो पहिली जी अमाऊंट आहे 2.5 लाखाची ती टॅक्स फ्री असते. तिच्यावर म्हणजे डिडक्शन तर गेले, डिडक्शन वेगळे, परत ही पहिली अमाऊंट जी आहे 2,50,000 ती पण टॅक्स फ्री आहे. कळते का? म्हणजे मला पहिले माझं टोटल इन्कम 5 लाख होतं, त्याच्यातून 50,000 डिडक्शन गेले, राहिले 4,50,000. त्याच्यानंतर परत त्या 4,50,000 मधले 2.5 लाख मला सूट आहे, म्हणजे इन्कम टॅक्स फ्री अमाऊंट ती इन्कम आहे. आता जर 2,50,000 इन्कम टॅक्स फ्री आहे, तर वरची जी रक्कम आहे, हे बघा, वरची जी रक्कम असते 2,50,000 पासून 5 लाख पर्यंत. आता 2,50,000 टू 5 लाख म्हणजे काय, 2.5 लाख ते 5 लाखामध्ये जर माझं इन्कम असेल, पहिले 2.5 लाख जे आहे ते फ्री आहे. आता 4,50,000 माझं जर इन्कम आहे, टॅक्सेबल इन्कम, टॅक्सेबल इन्कम जर माझं 4,50,000 आहे, तर त्याच्यातले 2,50,000 माझं काय आहे, फ्री आहे. तर आणि पुढे जर 2,50,000 टू 5 लाख म्हणजे पुढची वरची अमाऊंट जी आहे, आता वरची अमाऊंट म्हणजे काय, किती असणार माझी टॅक्सेबल इन्कम 4,50,000 आहे, पण पहिले जे टॅक्स फ्री इन्कम आहे ते 2,50,000. मग मला जो इन्कम टॅक्स बसेल तो किती अमाऊंट वर बसेल, पहिले तर 2.5 लाख टॅक्स फ्री आहेत तुमचे, 2 लाखावर. आता 2 लाखावर जे तुमचं, जसं इथे बघा, आता तुम्हाला तर नसेल कळलं, हे बघा, आता इथे कसं एक उदाहरण आहे ते आपण बघू. मिस्टर पंडित इज 75 इयर्स ऑफ एज. आता ह्यांचं एज 75 इयर्स आहे, म्हणजे याला टेबल 2 लागेल, कारण दुसरा टेबल जो आहे तो 60 ते 80 वर्षाच्या लोकांसाठी आहे. लास्ट इयर हिज अॅन्युअल इन्कम, म्हणजे त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 13,25,000 रुपये आहे. अॅन्युअल इन्कम, टॅक्सेबल इन्कम नाही. हाऊ मच इज हिज टॅक्सेबल इन्कम अँड हाऊ मच टॅक्स डज ही हॅव टू पे, किती टॅक्स त्यांना बसेल. आता इथे आपण जर टेबल 2 बघितला, तर टेबल 2 मध्ये 3 लाखापर्यंत तुम्हाला काहीच टॅक्स बसत नाही. ठीक आहे, 3 लाख ते 5 लाख जे आहे, आता ह्यांचं इन्कम किती दिलेलं आहे आपल्याला, 13,25,000 है ना. आता 13,25,000 म्हणजे ते कोणत्या स्लॅब मध्ये बसतात ते बघायचं. आता ते कोणत्या स्लॅब मध्ये बसतात, ते बसतायत आपल्या 13,25,000, म्हणजे त्यांचे इन्कम जे आहे ते मोर दॅन 10 लाख आहे. 13,25,000 डिडक्शन वगैरे काही दिलं नाहीये त्यांनी, त्यामुळे ते मोर दॅन 10 लाख मध्ये बसतात. मोर दॅन 10 लाख मध्ये काय आहे, 1,10,000 तर तुम्हाला भरायचंच आहे, प्लस 30% ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख. म्हणजे काय माहितीये का, आधी आपण कोणत्या स्लॅब मध्ये बसतो ना ते बघायचं. आता मी जर बघितलं, माझं इन्कम प्रमाणे बघितलं, तर मी ह्याच्यामध्ये कोणत्या स्लॅब मध्ये बसते माहितीये का, मी या स्लॅब मध्ये बसते. म्हणजे माझं इन्कम जे आहे ते 2.5 लाख ते 5 लाख, कारण माझं इन्कम 4.5 लाख आहे ना, तर 4.5 लाख म्हणजे मी या स्लॅब मध्ये बसते, 2.5 लाख ते 5 लाख मध्ये बसते. बरोबर आहे. माझं जे स्लॅब आहे तो आपला ओळखायचा आहे. माझा स्लॅब हा दुसरा आहे. आता त्यांचा स्लॅब जर बघायला गेलो तर ते 60 to 80 मध्ये येणार, आणि त्यांचं इन्कम 13,25,000 आहे, म्हणजे त्यांचं इन्कम मोर दॅन 10 लाख मध्ये येतं. बरोबर आहे, मोर दॅन 10 लाख. कळते का, कारण 13,25,000 बोलल्यावर 10 लाखापेक्षा मोठं आहे ना, 10 लाखापेक्षा जास्त आहे त्यांचं इन्कम, 13,25,000 बोललं तर, है ना. तर त्याच्यामध्ये इन्कम, आता माझं इन्कम टॅक्स जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर माझं कसं आहे बघा, काय दिलंय पुढे ते बघायचं. मी जर या स्लॅब मध्ये बसते तर मला कसं भरावं लागणार आहे, 5% ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 2,50,000. म्हणजे माझं जे टॅक्सेबल इन्कम आहे, टॅक्सेबल इन्कम किती आहे माझं 4,50,000 टॅक्सेबल इन्कम. मग मला जे टॅक्स भरावा लागणार आहे तो 5% भरावा लागणार आहे. कसं दिलंय बघा हा त्यांनी, इन्कम टॅक्स जो आहे
नीट लक्ष द्यायचं. दिखत इन्कम आहे, टॅक्स जो बोला आहे ना. तो आवाज नाही येत आहे. 5% आहे. बाकीच्यांना येतोय माझा आवाज? बाकीच्यांना येतोय माझा आवाज? हो मॅम. तर इथे आता काय दिले बघा, 5% ऑन टॅक्सेबल इन्कम -2,50,000. म्हणजे कशाचे 5% काढायचे? टॅक्सेबल इन्कम मधून 2,50,000 मायनस करून जी अमाऊंट येईल त्याचे 5%. म्हणजे 5% ऑफ टॅक्सेबल इन्कम. टॅक्सेबल इन्कम किती आहे माझं इथे? 4,50,000 आणि त्याच्यातून मायनस करायचे 2,50,000. कारण ही टॅक्स फ्री अमाऊंट आहे त्यामुळे ती मायनस करावी लागणार. 5% ऑफ 2 लाख येणार इथे, कारण 4,50,000 मधून 2,50,000 वजा केले की 2 लाख येणार. बरोबर आहे. आता याचे 5% काढूया. 5% म्हणजे 5/100 इंटू 2 लाख. हा 0 गेला 0 0 0, म्हणजे आता राहिलं 5 इंटू इथे 2,000. बरोबर आहे. म्हणजे 5 2 जा 10 आणि 3 0, म्हणजे 10,000 माझं इन्कम टॅक्स आलंय. ठीक आहे. 10,000 आलं माझं जेव्हा इन्कम 4 लाख, टॅक्सेबल इन्कम 4,50,000 आहे, तर त्याच्यावरचा जो इन्कम टॅक्स आहे तो 10,000. आता हा जो इन्कम टॅक्स आहे हा एवढाच आपल्याला भरायचा नसतो. आता इन्कम टॅक्स नंतर आणखी पण 2 गोष्टी आहेत ज्या याच्यात ऍड होतात. हा इन्कम टॅक्स 10,000 आला, पण त्याच्या पुढे पण त्यांनी काय दिले बघा, पुढे त्यांनी दिलंय एज्युकेशन सेस दिलेला आहे, म्हणजे शिक्षण कर. तो किती दिलेला आहे? 2% ऑफ इन्कम टॅक्स. म्हणजे जो इन्कम टॅक्स तुमचा येईल त्याच्या 2% एज्युकेशन सेस भरायचा आहे, आणि प्लस सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस किती भरायचंय? 1% ऑफ इन्कम टॅक्स. हे दोन्ही आपल्याला शोधावे लागतील आणि ते इन्कम टॅक्स मध्ये ऍड करायचंय, आणि जी अमाऊंट टोटल येईल ती टॅक्स पेएबल असेल, म्हणजे आपण तेवढा टॅक्स सरकारला देणार आहे. हा इन्कम टॅक्स 10,000 आलाय आपलं, कळते का? इन्कम टॅक्स 10,000 आहे, पण आणखी वरती आपण शिक्षण कर आणि उच्च शिक्षण कर असं काहीतरी आहे, सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस. तर तो पण काढायचा आणि तो इन्कम टॅक्स मध्ये ऍड करून टोटल अमाऊंट जी येईल ती टॅक्स पेएबल असते. पेएबल म्हणजे जे आपण टॅक्स भरणार आहोत ते. मग आता मी आधी एज्युकेशन सेस काढणार. आता एज्युकेशन सेस कसा काढायचा? जो इन्कम टॅक्स आलेला आहे 10,000 त्याचे 2% ऑफ 10,000. कळतंय का? ज्यांना नसेल कळत त्यांनी विचारायचंय. हे कळलं पाहिजे. 2% ऑफ 10,000 काढायचं. हे 0, हा 0 परत गेला, म्हणजे 2 गुणिले 100. 2 गुणिले 100 किती येणार? 200 रुपये. ठीक आहे. कळते की नाही? अरे हो तरी बोला. हो मॅम. येस टीचर. तर आपण कुठे आलो? तर हा आपला एज्युकेशन सेस आला 200 रुपये. आता सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस काढायचा आहे. सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस हा जो आहे तो तुमच्या इन्कम टॅक्सचा, म्हणजे 10,000च्या 1% असतो. 1% ऑफ 10,000. इथे तुमचा इन्कम टॅक्स होईल तो घ्यायचा. 10,000 आला म्हणून 10,000 तुमचा जो पण येईल कॅल्क्युलेशन प्रमाणे तो घ्यायचा. आता 1% बोलला तर 1/100 इंटू 10,000, म्हणजे किती आला? 100 रुपये. किती आला? 100. आता ह्या तिन्हीला ऍड करून टॅक्स पेएबल आपण काढायचंय.
टॅक्स पेएबल म्हणजे मला जो टॅक्स भरावा लागणार आहे तो किती भरावा लागणार आहे 10,000 म्हणजे इन्कम टॅक्स प्लस एज्युकेशन सेस प्लस हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस म्हणजे 10,300 रुपये मला टोटल टॅक्स भरावा लागणार आहे. कळलं? समजा की नाही? हो मॅम. आता त्यांचं इन्कम जे आपण बघितलं त्यांचं इन्कम 13 लाख किती होतं 13,25,000 ते 75 वर्षाचे आहेत 13,25,000 एवढं इन्कम. तर याच्यावरचं इन्कम टॅक्स कसं काढायचं? आता यांचं काय वजावट वगैरे डिडक्शन काही दिलं नाहीये मग आपण पकडायचं की हेच टॅक्सेबल इन्कम आहे कारण त्यांच्यासाठी काहीही डिडक्शन्स दिलेले नाहीये. कळतंय? हे बघा अॅन्युअल इन्कम दिलंय हाऊ मच इज हिज टॅक्सेबल इन्कम तर टॅक्सेबल इन्कम हेच असणार त्यांचं 13,25,000 ठीक आहे आणि किती टॅक्स त्यांना भरावा लागेल ते विचार. आता 13,25,000साठी तुमचा जो स्लॅब आहे तो हा आहे मोर दॅन 10 लाख दिसतो का हा वाला कारण 10 कोणत्या स्लॅब मध्ये ते बसतात ते बघायचं. टॅक्सेबल इन्कम आपलं या स्लॅब मध्ये बसतात ते मोर दॅन 10 लाख मध्ये बसतात बरोबर आहे की नाही? हो की नाही? कुठे गेले? आहोत तिची. तर मोर दॅन 10 लाख मध्ये कसं टॅक्स इन्कम टॅक्स बसवतात बघा रुपीज 1,10,000 हे ऑलरेडी त्याने कॅल्क्युलेट करून घेतलेले आहेत ते घ्यायचे प्लस 30% 30% घ्यायचे. कशाचे 30% ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख म्हणजे कसं आहे माहितीये का ह्यांचं जे इन्कम टॅक्स आहे तर ते कसं कॅल्क्युलेट होईल माहितीये का बघा असं आहे ते ह्यांना जो इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे तो 1,10,000 तर आहेच प्लस 30% आहे. कशाचे 30% टॅक्सेबल इन्कम म्हणजे 13,25,000 टॅक्सेबल इन्कम हे त्यांचं टॅक्सेबल इन्कम त्याच्यातून टॅक्सेबल इन्कम मधून मायनस करायचे 10 लाख 13,25,000 मधून 10 लाख मायनस करायचं असं ते त्यांनी आपल्याला रेडी करून दिलेलं आहे. आपल्याला वेगवेगळ्या स्लॅब मधून जायची गरज नाही त्यांनी रेडी हा एक फॉर्म्युला बनवून दिलेला आहे. नाहीतर प्रत्येक स्लॅब मध्ये पहिल्या 2.5 लाख फ्री मग 2.5 ते 5 लाखावर वेगळं कॅल्क्युलेशन 5 ते 10 लाखावर वेगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागलं असतं पण त्यांनी 10 लाखापर्यंतचं जे कॅल्क्युलेशन आहे ते या 1,10,000 ऑलरेडी त्यांनी कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे की पहिल्या 10 लाखापर्यंतच जेवढा पण टॅक्स होईल तो त्यांनी करून दिलेला 1,10,000 कळतंय का? कारण प्रत्येक स्लॅब मध्ये ना वेगवेगळा टॅक्स बसतो बघा पहिले 3 लाख आता हे सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांना 3 लाख टॅक्स फ्री आहेत 60च्या कमी पेक्षा एज असेल म्हणजे 60 पेक्षा कमी वयांना 2.5 लाखच टॅक्स फ्री आहे 60 ते 80 वाल्यांना 3 लाख टॅक्स फ्री आहे मग 3 ते 5 लाखामध्ये 5% टॅक्स बसतो 5 ते 10 लाखामध्ये 20% बसतो त्यामुळे ते कॅल्क्युलेशन ऑलरेडी त्यांनी करून 1,10,000 ही ऑलरेडी अमाऊंट त्यांनी काउंट करून दिलेली आहे पहिल्या 10 लाखापर्यंतची. आता वरचे जे 3,25,000 कारण टोटल इन्कम त्यांचं 13,25,000 आहे पहिल्या 10 लाखापर्यंतचं कॅल्क्युलेशन त्यांनी या 1,10,000 मध्ये करून दिलेलं आहे आपल्याला. हे जे 1,10,000 आहे ना हे त्यांनी ऑलरेडी करून दिलं आणि वरचे जे 10 लाखाच्या वरची जी अमाऊंट आहे ती फक्त आपल्याला कॅल्क्युलेट किती आहे ती करायची कारण ते 13 लाख असू शकते 14 लाख असू शकते मग ती किती पण असेल 10 लाखाच्या वरची तर ती काढून त्याचे 30% काढायचे. कळते का की नाही कळलं? हो मॅम कळते. हा
तर हे 1,10,000 म्हणून ते ऍड केलेलं आहे, कारण पहिले 10 लाखापर्यंतच आपल्याला काढायची गरज नसते. जे पण इन्कम टॅक्स असतात ते फक्त टोटल अमाऊंट त्याने काढून दिलेली ऑलरेडी. आणि 30% आहेत. 30% कशाचे घ्यायचे आहेत? 13,25,000 मधून 10 लाख वजा करायचे. 10 लाख काढले की किती राहतील? 13,25,000 मधून, कारण 10 लाखाचं ऑलरेडी त्यांनी कॅल्क्युलेट केलं. हा, 3,25,000. मग हा 0,0,0,0,0 गेला. इथे लागला 1,10,000 प्लस 30 गुणिले 3,250 राहते. आता हे गुणाकार करून ते 1,10,000 मध्ये मिळवायचे. 1,10,000 हे गुणाकार केल्यावर 97,500. बरं, 97,500. आता पुन्हा यांना ऍड करायचं आपलं. म्हणजे किती आलं? 2,07,500. बरोबर, एवढा इन्कम टॅक्स आहे. कळलं का? हो मॅम. तर त्यांनी आपल्याला ते सॉल्व्ह करून इथे सगळं तुम्हाला लिहायचंय. इथे आता बघा, इथे आपल्याला फिल करायचंय. ठीक आहे. आता इथे बघा 3,25,000 म्हणजे वरचे जे 3,25,000 आहेत त्याचे 30% काढले. 30% किती आले? 3,25,000चे आपण पण कॅल्क्युलेट केलेले. किती आले हे? 3,25,000चे 30% 97,500 आलेले. म्हणजे हे एवढंच कॅल्क्युलेशन त्यांनी वेगळं केलंय. आणि नंतर हे 1,10,000 नंतर ऍड केलेले. ते जरा समजून घ्या, काय आहे दिलंय काय नाही. कळलं का? मग इथे किती येईल? इथे या बॉक्स मध्ये काय येणार आन्सर तुमचं? 97,500. 97,500. ठीक आहे. देअरफॉर हिज टोटल इन्कम टॅक्स अमाउंट्स टू. टोटल इन्कम टॅक्स मध्ये इथे दोन गोष्टी काय ऍड होतील? इथे दोन बॉक्स मध्ये काय लिहायचं आपल्याला? 1,10,000 प्लस 97,500. 1,10,000 प्लस 97,500. मग आपलं ऍडिशन किती आलं? 2,07,500. बरोबर आहे. 7,500. आता बिसाइड्स दिस एज्युकेशन सेस विल बी 2% ऑफ इन्कम टॅक्स. आता हा टोटल इन्कम टॅक्स आलेला आहे 2,07,000. मग इथे किती लिहायचं या बॉक्स मध्ये? इन्कम टॅक्सचे 2%. 2,07,500. हा, 2,07,500. आणि मग हे कॅल्क्युलेट करायचं. हा 0 गेला 0 0 0. 2,075 इंटू 2 करा. किती येतं बघा? 2,075 इंटू 2 4,150. 4,150. ठीक आहे. आणि पुन्हा सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस पण आहे, जो 1% आहे इन्कम टॅक्स. या बॉक्स मध्ये परत 2,07,500 चे 1%. मग तीच अमाऊंट येईल, फक्त 2 शून्य निघून जातील. 2,075. आता तुमचा टोटल इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स प्लस एज्युकेशन सेस प्लस सेकंड अँड हायर एज्युकेशन सेस. इथे 3 बॉक्स मध्ये कोणत्या अमाऊंट येणार? पहिली अमाऊंट कोणती? 2,07,500. 2,07,500. 4,150. पुढे 4,150 आणि इथे 2,075. आता या सगळ्यांना जर तुम्ही ऍड केलं तर एवढं त्यांना टोटल टॅक्स पे करावा लागणार. कळलं? बाकीच्यांना कळलंय का? एकच जण उत्तर देते, बाकीच्यांना कळलंय का? आज शिवजयंती आहे मुलांनो. आज तरी असा उत्साह आपला असला पाहिजे. आपल्या आराध्य दैवतांचा आज, आपले आराध्य दैवत आहेत ते, त्यांचा आज जयंती आहे. अरे झोपले? सो गए सब.
कळलं की नाही हे तरी मला कळलंय हो की नाही? तुम्हाला कळलं मी काय शिकवलं, कसं हो मॅम, कॅल्क्युलेट कळलं. करायचंय? काय? ठीक आहे. आता इथे पण एक तुम्हाला बॉक्स भरायचा आहे. हा, इथे बघा एक एक्झाम्पल आहे. इथे पण बॉक्स आपण भरूया. मिस्टर मेहताज अॅन्युअल इन्कम इज ₹4,50,000. मेहताजचं अॅन्युअल इन्कम आहे ₹4,50,000. इफ ही डज नॉट हॅव एनी सेव्हिंग्स, ते काहीच सेव्ह नाही करत, बाय विच ही कॅन क्लेम डिडक्शन, की जेणेकरून ते डिडक्शन क्लेम करतील, असं काहीच सेव्हिंग त्यांचं नाहीये फ्रॉम हिज इन्कम. इन्कम मधून त्यांचं सेव्हिंग म्हणजे डिडक्शन काहीच नाहीये. सो टू विच स्लॅब डज हिज टॅक्सेबल इन्कम बिलॉंग? कोणत्या स्लॅब मध्ये बसेल त्यांचं टॅक्सेबल इन्कम? किती असेल टॅक्सेबल इन्कम त्यांचं? जर काहीच डिडक्शन नाहीये तर टॅक्सेबल इन्कम किती आहे? ₹0. नाही, डिडक्शन 0 आहे, मग टॅक्सेबल इन्कम किती? टॅक्स बसणारी इन्कम किती? डिडक्शन काहीच नाहीये. डिडक्शन वजा केल्यावर जी उरते ती टॅक्सेबल इन्कम. अॅन्युअल इन्कम मधून डिडक्शन मायनस केल्यानंतर जे उरतं ते टॅक्सेबल इन्कम, त्याच्यावर टॅक्स बसवतो. तो टॅक्सेबल इन्कम जो आहे ते तो बघायचा स्लॅब मध्ये कुठे. आधी डिडक्शन काढायचे, पण इथे डिडक्शन काहीच नाहीये, म्हणजे त्यांचं टॅक्सेबल इन्कम किती आहे? त्यांचं अॅन्युअल इन्कम 4,50,000 आहे आणि ते काहीच सेव्हिंग नाही करत, म्हणजे त्यांचं डिडक्शन 0 आहे. काहीच क्लेम नाहीये त्यांचं, सेव्हिंग काहीच नाही. टॅक्सेबल इन्कम कसं काढतो आपण? जसं मगाशी मी जेव्हा सांगितलं की 5 लाख माझं अॅन्युअल इन्कम आहे आणि त्याच्यात 50,000 डिडक्शन आहे, तर मी टॅक्सेबल अमाऊंट किती आलेली माझी? 5 लाख जर अॅन्युअल 2 इन्कम लाख. आहे त्याच्यातलं 50,000, नाही 2 लाख नाही, तुम्ही कन्फ्युज होताय मुलांना. हे बघा 2 लाख ती नंतरची गोष्ट आहे, आधी टॅक्सेबल इन्कम काढायचंय. टॅक्सेबल इन्कम कसं काढायचं? आणि ज्याच्यावर मी टॅक्स बसणार आहे ती आहे अॅन्युअल इन्कम मधून डिडक्शन मायनस करायचे. जेवढी पण वजावट येते ना ती मायनस करून जे उरतं ते टॅक्सेबल इन्कम. मगाशी नाही का माझं इन्कम जर 5 लाख आहे आणि माझे डिडक्शन जर 50,000 आहे, 50,000 माझं जे अॅन्युअल इन्कम होतं ना ते 5 लाख होतं. अॅन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 5 लाखाचं आहे आणि त्याच्यावर डिडक्शन म्हणजे माझी सेव्हिंग इकडे तिकडे मी जी केलेली आहे ती 50,000 ची केलेली आहे, तर ती ही माझ्या इन्कम मधून मायनस होते आणि जी उरते ना अॅन्युअल इन्कम मधून डिडक्शन मायनस केले ना की जी उरते ती टॅक्सेबल इन्कम. आणि मग ही बघायची की कोणत्या स्लॅब मध्ये येते आपली टॅक्सेबल इन्कम, कोणत्या स्लॅब मध्ये येते ती बघायची. म्हणजे ती मी या स्लॅब मध्ये बसते. 4,50,000 बोलल्यावर मी या दुसऱ्या स्लॅब मध्ये बसते, 1 आणि 2. हा पहिला स्लॅब आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आणि हा चौथा. सेकंड स्लॅब मध्ये मी बसवतो टेबल 1 मधल्या. कळते का? त्यानुसार मी कॅल्क्युलेट केलं माझं जे हे आहे इन्कम टॅक्स आहे. मग यांचं अॅन्युअल इन्कम जर 4,50,000 आहे आणि त्यांचं डिडक्शन काहीच नाहीये, मग त्यांचं टॅक्सेबल इन्कम किती आहे? काय मॅम? अॅन्युअल इन्कम त्यांचं 4,50,000 म्हणजे वार्षिक उत्पन्न 4,50,000 आहे आणि त्यांना डिडक्शन काहीच नाहीये, म्हणजे त्यांनी सेव्हिंग कुठेच नाही केलंय टॅक्स वाचवण्यासाठी. मग त्यांना टॅक्स कोणत्या अमाऊंटवर बसणार? टॅक्सेबल इन्कम काय आहे त्यांचं? टॅक्सेबल इन्कम असं काढायचं. 4,50,000. हा 4,50,000. टॅक्सेबल इन्कम कसं काढणार? अॅन्युअल इन्कम मधून काय मायनस करायचं? डिडक्शन जे असतात ते मायनस करायचं. कळलं का? येस मॅम. ते तुमचं टॅक्सेबल इन्कम आणि मग ते बघायचं की कोणत्या स्लॅब मध्ये येतात. तिच्या डिडक्शनला मराठीतून काय म्हणतात?
वजावट 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 म्हणजे याच्यावर आणि टॅक्सेबल इन्कमवर मग आपल्याला इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. टॅक्सेबल इन्कम हे अॅन्युअल इन्कम, वार्षिक उत्पन्नातून आपली जी सेव्हिंग इथे तिथे आपण करतो, जसं काल सांगितलं, कोण होम लोनचा हप्ता असतो, घराचा हप्ता असतो, किंवा कोणी LIC मध्ये टाकलेले आहेत, कोणी हेल्थ इन्शुरन्स मध्ये टाकलेले आहेत, SIP मध्ये टाकलेले आहेत, असे वेगवेगळ्या ठिकाणी जे आपण पैसे सेव्ह करतो ते 1,50,000 पर्यंत तुम्हाला ते अलाव असतं करणं. डिडक्शन 1,50,000 पर्यंत करू शकतो. आणि मग ते वजा करून जी उरते ती टॅक्सेबल इन्कम असते. डिडक्शन जेवढे आहे तेवढे वजा करून जी उरते ते तुमचं टॅक्सेबल इन्कम, म्हणजे त्याच्यावर आता टॅक्स बसणार तुम्हाला. कळते का की नाही कळत अजून? मिस्टर मेहतांचं अॅन्युअल इन्कम 4,50,000 आहे, पण ते कोणतंच डिडक्शन काहीच करत नाहीये, क्लेम नाही करत, तर त्यांचं टॅक्सेबल इन्कम किती असणार? डिडक्शन काहीच नाहीये, मग त्यांचं टॅक्सेबल इन्कम किती असणार आहे? 4,50,000. 4,50,000. मग ते कोणत्या स्लॅब मध्ये येणार? ते कोणत्या स्लॅब मध्ये बसतील? 4,50,000 बोलल्यावर सेकंड मध्ये. तर सेम मी जे मगाशी कॅल्क्युलेशन केलं तेच येणार इथे. What is the amount on which he will have to pay income tax at what percent? किती पैशावर त्यांना इन्कम टॅक्स बसेल आणि किती पर्सेंटने बसेल, तर हे तुम्हाला स्लॅब मध्ये दिलेले. कितीवर बसणार आहे त्यांना? 5% बसणार आहे. आणि कितीवर बसणार आहे? टॅक्सेबल इन्कम मायनस 2,50,000 वर. म्हणजे टॅक्सेबल इन्कम 4,50,000 आहे मायनस 2,50,000, म्हणजे 2 लाखावर त्यांना 5% एवढा इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. मगाशी माझं पण तसंच कॅल्क्युलेट केलं ना आपण. मला जो 5% टॅक्स भरावा लागला तो 2 लाखावर भरावा लागला, कारण पहिले 2.5 लाख आहे ते टॅक्स फ्री आहे. 5% ऑफ 2 लाख म्हणजे 4,50,000 मायनस 2,50,000. डोक्यावरून जात आहे? कळलं? कळलं मॅम. तर इथे रुपीज लिहायचं 2 लाख. 2 लाख वर बसणार आहे आणि पर्सेंटेज 5% ने बसणार. आणि किती सेस बसेल? सेस आता मगाशी आपण कॅल्क्युलेट केला, 2 लाखावर सेस आणि दोन्ही सेस जे आहेत एज्युकेशन सेस. हे किती आपण मगाशी किती काढलं? आणि 100 ना, 200 प्लस 100 बघा. मी पण 4,50,000 आलेलं ना माझं पण टॅक्सेबल इन्कम, ते आपण मगाशी कॅल्क्युलेट केला आधी सुरुवातीला. हे बघ, याच्यावर जो एज्युकेशन सेस आहे तो 200 आणि सेकंडरी हायर एज्युकेशन सेस 100, म्हणजे टोटल 300 रुपीज आपला सेस आपल्याला बसलेला आहे. कळतंय की नाही? थोडंफार कळलं का? काहीतरी थोडंफार? येस मॅम. हा, आता हे सुपर सिनियर सिटीजन अबाव 80 इयर्स साठी पहिले 5 लाख रुपये जे आहे ते इन्कम टॅक्स फ्री असतात. म्हणजे पहिला 5 लाखावर त्यांना इन्कम टॅक्स बसत नाही, कारण त्यांची एज खूप असते आणि त्यांचं इन्कम पण फार एवढं नसतं, कारण एवढं वयामध्ये कोण एवढं कमवत नसेल. असलं तरी फार फार 5 लाखापर्यंत असेल त्यांचं इन्कम. कळलं का? मग नंतर 5 लाख त्यांना टॅक्स फ्री आहे आणि पुढचं तुम्हाला दिलेलं आहे कसं कॅल्क्युलेट करायचं. कळलं? येस मॅम. कॅल्क्युलेट कसं करायचं कळलं? येस मॅम. आता इथे एक तुम्हाला उदाहरण दिले, ते आपण आणखी बघू तुम्हाला आणखी समजण्यासाठी.
आता इथे काय दिलंय, मिस्टर म्हात्रे इज 50 years old. म्हणजे हे कोणत्या टेबलमध्ये बसणार, ह्यांना जो इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचा त्याच्यासाठी कोणता टेबल कन्सिडर करायचा? 3 नंबर. नाही 50 वर्षाचे आहेत ना ते. टेबल 3 आहेत, स्लॅब नाही. टेबल कुठला? स्लॅब आपण नंतर टॅक्सेबल इन्कम वरून आपण बघतो. आधी सगळे डिडक्शन वगैरे मायनस केल्यावर उरलेली जी अमाऊंट आहे त्याच्यानुसार आपण बघणार की ते कोणत्या ह्याच्यात बसणार. टेबल कुठला? पहिला टेबल, दुसरा की तिसरा? कारण पहिला टेबल जो आहे तो 60 वर्षाच्या पेक्षा कमी लोकांसाठी आहे. दुसरा टेबल 60 ते 80 वर्षाच्या लोकांसाठी आहे. तिसरा पहिल्या टेबलमध्ये. ठीक आहे. आता त्या पहिल्या टेबलमध्ये कोणत्या स्लॅब मध्ये बसणार याच्यासाठी आधी आपण सगळं टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि टॅक्सेबल इन्कम साठी आधी जे अॅन्युअल इन्कम आहे त्याच्यातून डिडक्शन वगैरे जे ते मायनस करून जी रक्कम येईल ना ती बघायची. आता तुम्ही काय बोलले बघा, इथे 12 लाख दिले तर आपण लगेच काय म्हणालो, 12 लाख म्हणजे टेबल 10 लाखाच्या वरती. आपण चौथ्या स्लॅब मध्ये बोलू ना, आपल्याला वाटेल की ते चौथ्या स्लॅब मध्ये येतं 12 लाख म्हणजे. तर बघूया आता 12 लाख आहे म्हणून ते चौथ्या स्लॅब मध्ये येतील असं नाही. कदाचित वजावट झाली तर ते आधीच्या पण स्लॅब मध्ये बसू शकतात. कळलं का? पण एवढी वजावट, आता 12 लाख आहे म्हणून, पण 10 लाख वगैरे, 10,50,000 वगैरे असेल तर ते आधीच्या स्लॅब मध्ये जातात. आता हे तुम्हाला कळलं नसेल मी काय म्हणाली, तर ठीक आहे. आधी आपण बघायचं नाही की ते कोणत्या स्लॅब मध्ये येतील. कधी बघायचं? नंतर, जेव्हा सगळं डिडक्शन वगैरे मायनस होईल ना तेव्हा बघायचं की ते कोणत्या स्लॅब मध्ये बसतात. कारण आता आपल्याला डिडक्शन दिले असणार त्यांचे. मगाशी जे आपण काही गणित बघितले त्याच्यामध्ये डिडक्शन काही नव्हतं. तर 12 लाख त्यांचं टोटल इन्कम आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली आहे बघा. इन्शुरन्स काढलेला आहे 90,000चा. पीपीएफ प्रोव्हिडंट फंड, प्रायव्हेट प्रोव्हिडंट फंड मध्ये 15,000 भरतात ते. बाकी पीएफ मध्ये 25,000, नॅशनल एनएससी सर्टिफिकेट मध्ये 20,000 है ना. तर हे सगळे डिडक्शन आहेत. इथे सगळीकडे त्यांनी सेव्ह केलेले आहेत पैसे. तर ही टोटल डिडक्शन जे आहे ते काढायचं. कुठे कुठे सेव्हिंग आहे त्यांची, ती ही सगळी सेव्हिंग आहे ती टोटल होते बरोबर 1,50,000. आता एवढी आपल्याला डिडक्शन चालतं, 1,50,000 म्हणून या 12 लाखातून 1,50,000 काय केलं, डिडक्ट केला. कळते की नाही? टॅक्सेबल इन्कम जर पाहिजे आपल्याला तर टोटल इन्कम असतं, टोटल इन्कम किंवा अॅन्युअल इन्कम मधून डिडक्शन मायनस करायचं. अॅन्युअल इन्कम मधून, हे अॅन्युअल इन्कम आहे 12 लाख, त्याच्यामधून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे सेव्हिंग केलेलं आहे ते मायनस करायचं डिडक्शन. 12 लाखातून 1,50,000 मायनस केलं म्हणजे झाले 10,50,000. आता 10,50,000 हे टॅक्सेबल इन्कम आहे. आता हे बघा कोणत्या स्लॅब मध्ये येतं. आता हे तरी पण चौथ्या स्लॅब मध्ये येणार तुमचं, कारण 10 लाखाच्या वरती आलंय ना. आता 12 लाख नाही पकडायचे, 10,50,000, पण तरी सुद्धा 10 लाखाच्या वरच्या याच्यातच येणार, या स्लॅब मध्ये येणार. कोणत्याही वेळी मी काय बोलते कळते का, की असं वाटतं मीच शिकते. कोणत्या स्लॅब मध्ये येईल या 1, 2, 3, 4? कोणत्या स्लॅब मध्ये येणार? चौथ्या मध्ये. ठीक आहे. हा 4 नंबर मध्ये. कारण थोडस 10 लाख किती आलंय, 10,50,000, 50,000 एक्स्ट्रा आले म्हणून याच्यामध्ये आले 10 आले. जर 10 लाख आलं असतं तर या स्लॅब मध्ये आलं असतं, किंवा 9,50,000 आलं असतं नंतर मायनस करून डिडक्शन वगैरे करून, तर तिसऱ्या स्लॅब मध्ये ते गेले असते. पण आता 10 लाखाच्या वरती गेल्या म्हणून चौथ्या स्लॅब मध्ये. आता त्याच्यामध्ये कसं आहे, 1,12,500 म्हणजे हे ऑलरेडी 10 लाखावरचं कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे, प्लस 30% ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 10 लाख. 10 लाख टॅक्सेबल इन्कम जे आहे त्याच्यातून 10 लाख मायनस करून त्याचे 30% काढायचे आहे. कळलं? आधी 1,12,000 तर भरावेच लागणार आहे. ते 10 लाखावरचं
ऑलरेडी तुम्हाला काउंट करून दिलेलं आहे. आता इथे 1,12,500 तर आहे, प्लस 30% ऑफ टोटल इन्कम मायनस 10 लाख. आता टोटल इन्कम 10,50,000 आहे, त्याच्यातून 10 लाख गेले म्हणजे 50,000 उरतात. बरोबर आहे. टोटल इन्कम 10,50,000 आहे, त्याच्यातून 10 लाख वजा केले की उरतात 50,000. मग त्या 50,000चे 30% काढायचे. आणि 1,12,500 हे ऑलरेडी 10 लाखाचं तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिलेला टॅक्स आहे. मग तो 15,000 आला, मग 1,27,500. कळलं. त्यानंतर 2% एज्युकेशन सेस काढलाय आणि 1% सेकंड हँड हायर एज्युकेशन सेस काढलाय आणि ह्या सगळ्या तिघांना पण ऍड केलं. कळलं की नाही? यस मॅम. आता इथे एक टेबल दिलाय, टॅक्स यांना भरावा लागेल की नाही ते एज बघा आणि त्यानुसार कुठल्या स्लॅब मध्ये बसतात. जर नील असेल, त्या स्लॅब मध्ये नीलच्या स्लॅब मध्ये बसत असतील तर त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. आणि जर किती पर्सेंट असेल, 5%, 10%, तर तो भरावाच लागणार आहे त्यांना. मग इथे फक्त तुम्हाला वेदर द इंडिव्हिज्युअल्स हॅव टू पे इन्कम टॅक्स ऑर नॉट, भरावा लागणार आहे की नाही, फक्त एवढंच येस ऑर नो लिहायचं. किती ते कॅल्क्युलेट नाही करायचंय, फक्त भरायला लागणार आहे की नाही एवढंच सांगायचं त्यांना. आता मिस निकिता आहे, त्यांची एज 27 आहे. आता एज 27 म्हणजे कोणत्या टेबल मध्ये येणार? त्यांचं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन कोणत्या टेबल नुसार करणार? फर्स्ट. हा, तर त्यांचं इन्कम 2,34,000 आहे. मग कोणत्या स्लॅब मध्ये बसणार? हे टॅक्सेबल इन्कमच आहे, म्हणजे सगळं वजा वगैरे करून जे आपण जे लास्टचं इन्कम ज्याच्यावर टॅक्स बसवतो तेच आहे. मग यांना टॅक्स भरावा लागेल का? 2,34,500. कोणत्या स्लॅब मध्ये बसणार ते बघायचं. कारण पहिल्या टेबल मध्ये 2,50,000 पर्यंतच्या नील म्हणून दिलेलं इन्कम टॅक्स, म्हणजे 2,50,000 ज्यांचं इन्कम आहे त्यांना टॅक्स भरावा लागत नाही. मग इथे नो लिहायचं. त्यानंतर मिस्टर कुलकर्णी, 36 वर्ष, 36 एज आहे. हा, दुसऱ्यामध्ये येणार, मग यांना भरावं लागेल. मिस मेहता 5,82,000, हे पण पहिल्या टेबल मध्ये तिसऱ्या स्लॅब मध्ये येणार, म्हणजे भरावा लागणार. यांना दोघांना पण भरावा लागणार. येस, दे हॅव टू पे द इन्कम टॅक्स. मिस्टर बजाज 64, टेबल 2 मध्ये जाणार. हे टेबल 2 मध्ये 8,40,000 इन्कम आहे. आता टेबल 2 मध्ये टॅक्स फ्री इन्कम 3 लाखाचे, म्हणजे 3 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. पण जर 8,40,000 आहे म्हणजे भरावा लागणार. 3 लाखाच्या आत असेल तर त्यांना भरावं नाही लागणार. जसं पहिल्या टेबलमध्ये 2.5 लाखापर्यंतचं इन्कमवर तुम्हाला टॅक्स पे नाही करावा लागत, तसंच दुसऱ्या टेबलमध्ये 3 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स पे नाही करावा लागत. तिसऱ्या टेबलमध्ये 5 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स नाही पे करावा लागत. कळलं? हॅलो टीचर. म्हणजे यांना भरावा लागणार आहे. मिस्टर डिसिल्वा 81 इयर्सचे आहेत. त्यांचं इन्कम 4,50,000 आहे. टीचर, हा टेबल त्यांना एक्झाम भरावा मध्ये लागणार येऊ आहे. शकतो का? हा, म्हणजे आता तिन्ही टेबल मध्ये टॅक्स फ्री इन्कम आपल्याला माहित पाहिजे. पहिल्या टेबल मधलं टॅक्स फ्री इन्कम किती आहे, ज्याच्यावर टॅक्स बसणार नाही तेवढं इन्कम जर आहे, 2,50,000. दुसऱ्या टेबल मध्ये ज्यांचं वय 60 ते 80 आहे त्यांच्यासाठी टॅक्स फ्री इन्कम 3 लाख आहे आणि तिसऱ्यासाठी 5 लाख आहे. तेवढं तर आपल्याला माहित पाहिजे थोडंफार. ठीक आहे, ते एक, हे तर जनरल आपलं नॉलेज आहे, ते आपल्याला माहित पाहिजे. यांना भरावं लागेल का? नो मॅम. नाही बरोबर. नाही मॅम. आता हे दुसरं गणित तुम्ही सोडवायचं आहे, तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. येस मॅम. आता इथे यांचं हे मंथली इन्कम दिलेलं आहे, तुम्हाला इयरली काढावं लागेल आधी. 42,000 ला 12 ने मल्टिप्लाय करा आधी, कारण मंथली इन्कम दिलेलं आहे. मग अॅन्युअल इन्कम जर पाहिजे तर 42,000 ला 12 ने मल्टिप्लाय करा.
आणि हे सगळे त्यांचे डिडक्शन आहेत. 3,000, 15,000 आणि 12,000. हे तिन्ही ऍड करा आणि या अॅन्युअल इन्कम मधून मायनस करा आणि जे उरलेलं आहे ते तुमचं टॅक्सेबल इन्कम आहे त्यांचं. नाही कळलं? हे सगळे त्यांचे डिडक्शन्स आहेत. NSE, GPF, त्यानंतर PM's प्रॉव्हिडंट फंड. तर हे काय करायचंय, हे तुमचं जे अॅन्युअल इन्कम येईल ना 12 मल्टिप्लाय करून, कारण त्यांनी 42,000 मंथली इन्कम दिलेले. आपल्याला अॅन्युअल म्हणजे वर्षाचं इन्कम पाहिजे. नाही कळलं? अॅन्युअल इन्कम काढा त्यांचं, सांगते मी कसं करायचं. अॅन्युअल इन्कम काढा. अॅन्युअल इन्कम म्हणजे 12 ने मल्टिप्लाय करायचं, कारण मंथली इन्कम 42,000. सोडवलं पण? मॅम पहिले काय? आपल्याला टोटल इयरली इन्कम घेणं पडेल मॅम. हा, इयरली इन्कम पहिला काढायचं. अॅन्युअल इन्कम, वार्षिक उत्पन्न. इयरली इन्कम 42,000 आणि गुणिले 12 करणं पडेल. तर जे आपलं उत्तर आहे ते येईल 5,04,000. 5,04,000. ठीक आहे. आता हे तुमचं अॅन्युअल इन्कम आहे. आता याच्यातून वेगवेगळे जे डिडक्शन आहेत ते आधी ऍड करा, कुठे कुठे त्यांनी इन्व्हेस्ट केले, आणि मग ते या अॅन्युअल इन्कम मधून मायनस करायचं आणि टॅक्सेबल इन्कम काढायचं. डिडक्शन कुठे कुठे आहेत त्यांचे, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत पैसे. जसं 3,000 त्यांनी GPF मध्ये प्रोव्हिडंट फंड मध्ये दिलेले आहेत. 15,000चं NSE सर्टिफिकेट घेतलेलं आहे आणि 12,000 PM's रिलीफ फंड मध्ये भरलेले आहे. हे त्यांचं काय आहे, डिडक्शन्स आहे. डिडक्शन टोटल डिडक्शन्स किती आहेत? 3,000 अधिक 15,000 आणि 12,000 हे डिडक्शन आहे टोटल. मग ते ह्याच्यातून मायनस होणार आहे अॅन्युअल इन्कम मध्ये, म्हणजे याच्यावर टॅक्स बसत नाही. जे पण डिडक्शन आहे ते ऑलरेडी मायनस होतात. कळतंय की नाही? येस मॅम. म्हणजे 30,000 आलंय. आता हे 30,000 काय करायचं, डिडक्शन 30,000 आलं, याला काय करायचं आता, आता टॅक्सेबल इन्कम काढायचंय ना आपल्याला. अॅन्युअल इन्कम आहे आपल्याकडे, पण ज्याच्यावर टॅक्स, टॅक्सेबल इन्कम मध्ये टाकणं आहे. हा, टॅक्सेबल इन्कम कसं काढणार, अॅन्युअल इन्कम मधून डिडक्शन. अॅन्युअल इन्कम आहे हे 5,04,000 मधून 63,000 वजा करणे. 63,000 आहे. नो मॅम, 30,000. 30,000 30,000 ना. 30,000 वजा कर. 5,04,000 मधून 30,000 वजा केले तर किती होणार, 4,00,000. किती? 5,04,000 मधून, हा, 76,400. 5,04,000, 4,77,000. हे आता तुमचं टॅक्सेबल इन्कम आहे. आता हे कोणत्या स्लॅब मध्ये बसतं ते बघायचं. म्हणजे आता त्यांचं वय कोणतं आहे, किती आहे, त्याप्रमाणे टेबल बघायचं आणि कोणत्या स्लॅब मध्ये बसतात ते बघायचं. आता ते किती एज आहे त्यांचं, एज 48 आहे, म्हणजे पहिला स्टेबल मध्ये येणार. आणि स्लॅब कोणता येणार यांच्यासाठी, पहिला नाही, 4,76,000 ना. दुसरा 4,76,000 पहिला तर 2.5 लाखापर्यंतच आहे. दुसरा आहे. कितवा स्लॅब येणार बघा, पहिला जो आहे तो अप टू 2,50,000, त्यांना अजिबात टॅक्स नसतो. ज्यांचं टॅक्सेबल इन्कम 2,50,000 पासून 5 लाख आहे, जसं आता आलंय आपल्याला 4,76,000, ते या रेंज मध्ये बसते ना, 2.5 लाख ते 5 लाख मध्ये. 2,50,000 to 5 लाख मध्ये, म्हणजे दुसरा स्लॅब येणार. बरोबर आहे? कळतंय की नाही? मग त्याच्यावरचा इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, 5% ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 2,50,000. बरोबर? येस मॅम. त्याच्यावरचा इन्कम टॅक्स जो आहे तो 5% ऑफ
टॅक्सेबल इन्कम म्हणजे 4,76,000 मायनस 2,50,000. त्याच्यातून हे मायनस करून जेवढी अमाऊंट येईल ती त्याचे 5% किती येईल हे मायनस केल्यानंतर? 2 लाख. बोला, हे सबट्रॅक्शन करा. 4,76,000 मायनस, हे कळलं का? टॅक्सेबल इन्कम मधून असंच आहे ना. स्लॅब मध्ये कसं दिलंय की 5% ऑन टॅक्सेबल इन्कम. आपलं टॅक्सेबल इन्कम जे आहे ते 4,76,000 आहे आणि मायनस 2,50,000. किती येणार हे सबट्रॅक्शन? 4,76,000 मधून 2,50,000 मायनस करा. एवढा वेळ? बरोबर आहे? हो मॅम. आता हे कॅल्क्युलेट करूया. 5%. 5 गुणिले 2,260 गुणाकार करा यांचा, तो तुमचा इन्कम टॅक्स असणार. याचं मल्टिप्लिकेशन करून सांगा मला किती इन्कम टॅक्स आहे. 11,300. 11,300. आता हा इन्कम टॅक्स आहे. आता परत काय काढायचंय पुढे अजून आपल्याला? आणखी पण काहीतरी काढावं लागतं ना. इन्कम एज्युकेशन टॅक्स सेस. आल्यानंतर एज्युकेशन सेस. एज्युकेशन सेस तुमचा जो इन्कम टॅक्स आहे 11,300 त्याचे 2%. हे 2 0 दिले. 113 इंटू 2 म्हणजे 226 है ना. आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस तो 1% आहे. 1% ऑफ 300 म्हणजे तो तेवढं 113 येईल. तर या तिघांना काय करायचंय? ऍड करायचंय. ते टोटल टॅक्स पेएबल, टोटल इन्कम टॅक्स पेएबल किंवा टॅक्स पेएबल लिहिलं तरी चालेल. काय काय ऍड करायचं? पहिला इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स 11,300. 11,639. 11,300 प्लस 226 प्लस 113 11,639 हा तुमचा टोटल 39. इन्कम टॅक्स. 39. ठीक आहे, कळलं? येस मॅम. हो मॅम, येस कळलं. टीचर. सगळ्यांना कळलंय हे कसं कॅल्क्युलेट करायचं? येस टीचर. आता एक पुढे ते जर एखादं गणित असेल आपला प्रॉब्लेम सेट मध्येच असू शकतं, तर ते तुम्हाला येते का बघा कॅल्क्युलेट करता. इन्कम टॅक्सचं असेल एखादं गणित येस मॅम. प्रॉब्लेम सेट मध्ये. हे बघा इथे दिले बघा 8वा क्वेश्चन आहे. कम्प्युट द इन्कम टॅक्स पेएबल बाय फॉलोइंग इंडिव्हिज्युअल. इथे आता तुम्हाला काही वजावट वगैरे दिले नाही, डायरेक्ट टॅक्सेबल इन्कमच दिलेलं आहे. म्हणजे सगळं डिडक्शन वगैरे मायनस करून टॅक्सेबल इन्कम दिलंय. फक्त बघायचे की हे कोणत्या स्लॅब मध्ये येते आणि त्याप्रमाणे इन्कम टॅक्स, एज्युकेशन सेस. कारण डायरेक्ट तुम्हाला काय दिलंय त्यांनी? अॅन्युअल इन्कम नाही, टॅक्सेबल इन्कमच दिलेलं आहे डायरेक्ट. कळतंय की नाही? फक्त एज बघा, टेबल कोणता येणार तो बघा आणि टेबलमध्ये कोणत्या स्लॅब नुसार कॅल्क्युलेट करायचंय ते बघायचं. येईल का आठवं? येस मॅम. हो मॅम. सोडून बघतो. बघा, सोडून नाही आला तर मी सांगेन. ठीक आहे, येस टीचर. चला आपला आज वेळ झाला तर बाय.
बाय टीचर, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम.